तर तिकडे औरंगाबाद काँग्रेसमध्येही बंडाळी झाली आहे। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना निवडणुकीचं तिकीट दिल्यामुळे सत्तार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे। औरंगाबाद काँग्रेसमध्ये बंडाळी, झांबड यांना उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज अब्दुल सत्तार अपक्ष लढणार। औरंगाबादमधून काँग्रेसनं आमदार सुभाष झांबड यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध करत आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड केलंय। त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला। काहीच कारण नाही, बस व्यक्ती स्वतंत्र आहे। बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वांना ज्याला ज्याला लोकसभा लढायची त्यांनी लढावं, मी लढू लागलो। नाही, मी आधीही मागितलं होतं, तुम्हाला तुमच्या समोर सांगितलं होतं हे उमेदवार आहे, हे उमेदवार आहे। आपला औरंगाबादचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस तुम्हाला आठवण असेल तर मला माहित नाही, पण मागितलेलं होतं। निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये निवडणूक लढावी ही कार्यकर्त्याची भावना आहे, ती भावना समोर घेऊन मी लढू लागलो। तुम्ही काँग्रेसचा राजीनामा दिला। एकीकडे अब्दुल सत्तारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, दुसरीकडे सुभाष झांबड यांनी मात्र त्यांची नाराजी दूर होईल आणि ते आपल्याला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केलाय। आमचे नेते आहेत ते जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यामुळं त्यांनी मला सदैव साथ दिली। त्यांच्याच माध्यमातून माझं आमदारकीचं तिकीट आलं। आज सुद्धा खासदारकीचं तिकीट थोड्याफार नाराजी त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असतील, पण तो नक्कीच माझं त्यांचं व्यक्तिगत कुठं वाद नाहीत। थोडीफार जी नाराजी पक्षामध्ये असते ते काढण्याचं काम मी माझ्या परीने मी नक्कीच प्रयत्न करेल। अब्दुल सत्तारांनी निवडणुकीत माघार घेतली नाही तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि अपक्ष अब्दुल सत्तार अशी तिहेरी लढत होईल। सत्तार यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमध्ये काँग्रेस पुढे मोठी अडचण उभी राहिली आहे। अब्दुल सत्तार गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत। मराठवाड्यातील काँग्रेसचा महत्त्वाचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही अब्दुल सत्तार निवडून आले होते, हे विशेष। अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढल्यास आघाडीच्या मतांचं विभाजन होईल आणि याचा फायदा युतीला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अब्दुल सत्तारांचं बंड थोपवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर असेल। मोहम्मद इरफान, साम टीव्ही, औरंगाबाद।